कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. खंडणी प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसांनीच घेतली मुंडेंची भेट. धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी 3 दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांची भेट. धनंजय मुंडेंना लपून भेटलो नाही, तब्येतीच्या चौकशीसाठी दिवसा भेटलो. बीड प्रकरणी न्यायासाठी लढा सुरूच राहणार. मुंडेंच्या भेटीवर सुरेश धसांचं स्पष्टीकरण. सुरेश धस, धनंजय मुंडे आणि मी 4.5 तास सोबत होतो. मतभेद असतील तर दूर करा असं सांगितलं. धस मुंडेंच्या दुसऱ्या भेटीची माहिती बावनकुळेंनी दिली. 15 ते 20 दिवसांपूर्वी बावनकुळेंनी जेवणासाठी बोलावलं होतं. त्या ठिकाणी धनंजय मुंडे अचानक आले तर आमच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली. मी माघार घेणार नसल्याचं सांगितलं. धसांकडून दुसऱ्या भेटीवर सुद्धा स्पष्टीकरण. समाजानं सुरेश धसांवर विश्वास दाखवला होता, मात्र सत्तेच्या आहारी जाऊन धसांकडून दगाफटका होईल अशी अपेक्षा नव्हती. मुंडे धस भेट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी, जरांगेंची टीका. धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची बातमी कुणी लीक केली? काही लोकांवर शंका, मात्र लगेचच कुणावरही बोलणार नाही, आमदार सुरेश धस यांचा इशारा. बीड प्रकरणात 2 कोटी खंडणी प्रकरणामध्ये आता आरोपी सुदर्शन घुलेच्या आवाजाचा नमुना घेतला. तपास अधिकाऱ्यांच्या मागणीनंतर घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. महाकुंभ मेळ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं सहकुटुंब स्नान, तर प्रयागराज या ठिकाणी फडणवीसांनी सपत्नीक आरती देखील केली. राज्यामध्ये जीबीएस आजाराचा 3रा बळी. नागपुरातील 55 वर्षीय रुग्णाचा आयसीयूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू. नागपुरात सध्या 2 रुग्णांवर आयसीयूत उपचार. पुण्यातील जीबीएस बाधित गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाणार. प्रत्येकी 100 MLD क्षमता असलेले 2 प्रकल्प उभारणार. पहिल्या टप्प्यातील कामासाठी आता 606 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर. मुंबईतील न्यू इंडिया बँक पुढील 6 महिने कर्ज आणि आगाऊ रक्कम देऊ शकणार नाही. ठेवीदारांना खात्यातील पैसेही काढता येणार नाहीत. रिझर्व्ह बँकेनं लादलेल्या निर्बंधांचे परिणाम. पुण्यातील शिवसृष्टी पर्यटकांसाठी आता 3 दिवस बंद, तर भव्य सोहळ्याच्या जय्यत तयारीसाठी शिवसृष्टी बंद राहणार. शिवजयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 2ऱ्या टप्प्याचं लोकार्पण. नालासोपाऱ्यामध्ये 22 दिवसांच्या कारवाईनंतर आता 41 अनधिकृत इमारती जमीनदोस्त. डम्पिंग आणि मलनिस्सारणाच्या राखीव जागेवर आता उभारलेल्या इमारतींवर पालिकेची कारवाई. माघी यात्रेमध्ये विठुराया चरणी 3 कोटींचं भरभरून दान, तर 30 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीमध्ये विविध देणग्यांच्या माध्यमातून मंदिर समितीला 3 कोटी 3 लाखांचं उत्पन्न. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ 18 फेब्रुवारीला समाप्त होणार. नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी आता 17 फेब्रुवारीला निवड समितीची बैठक. इंडियाज गॉट लेटेंट मधील वादग्रस्त वक्तव्यानंतर आता रणवीर अलाहाबादिया नॉट रिचेबल. रणवीरच्या घरालाही कुलूप. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि सहकारी बुच विल्मोर 19 मार्चपर्यंत पृथ्वीवर परतणार, तर एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूलमधून सुनीता परतणार. मागील 8 महिन्यांपासून दोघेही अवकाशात अडकलेले. बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाचीच हवा, तर पहिल्याच दिवशी 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई. अनेक मोठे रेकॉर्ड सुद्धा मोडले. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.